अरे बापरे, हे काय झालंय? ओ दादा, हा बोला की हो. काय झालं? जरा बघा ना, जरा गाडीला काय झाली, काय काहीतरी सांडले अहो ते. मॅडम हे कूलंट लिकेज झाले. हो का? मी सांगतो तुम्हाला काय असते. कमेंट तुमची आणि कंटेंट आमची. कमेंट तुमची आणि कंटेंट आमची. तर आपल्याला एक कमेंट आली होती की चालू गाडीत जर गाडीचं कूलंट लीक झालं किंवा गाडी थांबलेल्या अवस्थेत असताना गाडीचं कूलंट लीक झालं तर काय करायचं. ओके, तर त्यावरचा आजचा विषय असणार आहे आपला, कूलंट लीक झालं तर काय करायचं. सगळ्यात पहिलं समजून घ्या, खुदा न खास्ता तुमच्या बाबतीत असं घडावं की तुमच्या गाडीचं कूलंट लीक व्हावं. तर कूलंट लीक कशामुळे होतं सगळ्यात पहिलं समजून घ्या. कूलंट कुठं असतं, कूलंट म्हणजे काय, आणि ते लीक कुठं कुठं होतं आणि कशा पद्धतीने होतं, आणि लीक होऊ नये म्हणून त्याच्यावरती उपाय काय काय केले जातात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, फावल्या वेळेत जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या टायमिंगला कमी रक्त सांडावं लागतं. काय म्हण आहे? फावल्या वेळेत जर जास्त घाम गाळला म्हणजे तुमच्याकडे मोकळा वेळ आहे आणि त्यावेळी जर तुम्ही जास्त अभ्यास केलात तर खरंच गरजेच्या टायमिंगला तुम्हाला ते उपयोगाला नक्की येऊन जातं. त्यामुळे जर समजा हे कूलंट असंच लीक होत राहिलं आणि तुम्ही गाडी ड्राईव्ह करत राहिलात तर इंजिन सीज होऊ शकतं. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठा धोका आहे. तो होऊ नये म्हणून काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघूया कूलंट कुठं असतं. ओके, तर सगळ्यात पहिलं बोनेट ओपन करूया आपण. हे झालं आतलं लॉक. आता बाहेरचं. आता बाहेरून थोडासा हात इथून घालायचा, या बरोबर यशच्या मधून बोट घालायचं. हे लॉक आहे बघा, हे ओपन करायचं. हा रॉड घ्यायचा. ओके, झालं बोनेट ओपन. आता कूलंट कुठं असतंय बघा. तर हा बघा, हे कूलंट आहे, हे दिसतंय तुम्हाला व्यवस्थित. हां, तर ही कूलंट टाकी आहे. आता ह्याचं काम काय असतं सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली इंजिन गरम होऊ नये म्हणून कूलंट हा रेडिएटर इथं आहे आणि कूलंट पाईप ही कूलंट पाईप आहे, ह्याच्यामधून मुक्तपणे संचार करत असतो. जैसे की आपके शरीर में बहने वाली रक्त की हर एक बूंद. जर समजा तुमच्या शरीराचं जर ब्लिडिंग झालं, रक्तप्रवाह जर वाहू लागला तर तुमच्या शरीराचं काम ज्या पद्धतीने थांबतं तसंच या कूलंटचं आहे. कूलंटचं काम काय असतं, पूर्ण गाडीचं इंजिन चालू ठेवणं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. आता पुढे जाऊया आपण. तर कूलंट लीक का होतं हे सगळ्यात पहिले समजून घ्या. इथं बघा तुम्ही एकदा. हां, आता कूलंट लीक होण्याची कारणं ध्यानात घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे रेडिएटर क्रॅक. हा रेडिएटर आहे, समजा तुमचा बाय मिस्टेक कुठंतरी छोटासा एक ॲक्सिडेंट झाला आणि रेडिएटर जर क्रॅक झाला तर ह्या केसमध्ये तुमचं कूलंट लीक होऊ शकतं. किंवा होस पाईप, इथं होस पाईप आहे, ही समजा फुटली तुमची तरी सुद्धा तुमचं कूलंट लिकेज होऊ शकतं. वॉटर पंप सील प्रॉब्लेम झाला किंवा रिझर्व्हरमधून कूलंट, जसं की ह्यातून समजा हे कुठंतरी लीक झालं किंवा ह्याला क्रॅक गेला थोडा, तरी ह्यातून सुद्धा कूलंट लीक होऊ शकतं. जसं की आपल्या शरीरातून कुठल्याही भागातून रक्त जसं निघू शकतं तसंच ह्या भागातून सुद्धा समजा कूलंट कुठंतरी बाहेर पडलं तर तुमच्या गाडीचा कूलंट लीक हा प्रॉब्लेम झालाय म्हणून समजायचं. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट आपल्याला काय बघायची आहे की कूलंट लीक झालंय हे ओळखायचं कसं. आता ह्या मॅडमनी मगाशी बघितलं की बाबा बाहेरच्या बाजूला कूलंट पडलेलं आहे, त्यावरून त्यांनी ओळखलं. समजा तुम्ही गाडीत बसलाय आणि चालू गाडीतच कूलंटचं लीक झालं किंवा बाहेरच्या बाजूला कूलंट लीक झालं आणि तुम्हाला कळलंच नाही, तर ते समजून कशा पद्धतीने घ्यायचं त्याचे उपाय तुम्हाला सांगतो मी आता. कूलंट लीक झालं हे ओळखायचं कसं बघा. तरी दिसतंय तुम्हाला इथं हे कूलंट खाली सांडलेलं आहे. हे जर सांडलेलं खालच्या बाजूला तुम्हाला दिसलं तरी तुम्ही ओळखू शकता की बाबा गाडीचं कूलंट लीक झालंय. किंवा तुम्ही जर इंजिन कंपार्टमेंटमधून इथून जर समजा धूर वगैरे येत असेल, ठीक आहे, तरी सुद्धा तुम्ही ओळखून जाऊ शकता की कूलंट आपल्या गाडीचं लीक झालेलं आहे. किंवा आपल्या कुकरची जशी शिट्टी वाजते की नाही तशी बोनेट उघडल्यानंतर एक असा एक आवाज येतोय, तो आवाज म्हणजे तुम्हाला सांगतं की कूलंट लीक झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता बाहेरून, म्हणजे बोनेट उघडल्यानंतर. आता समजा गाडीच्या आतमध्ये तुम्ही बसलात आणि तुम्हाला ओळखायचं आहे की कूलंट लीक झालंय, हे कशा पद्धतीने सांगतो या इकडं. आत बसून कसं ओळखायचं सांगतो तुम्हाला. हा आपला डॅशबोर्ड आहे, बरोबर आहे. डॅशबोर्डवरती हा डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेमध्ये टेम्परेचर मीटर, ज्यावेळी टेम्परेचर मीटरचा जो गेज असतो तो एच कडे जातो. वरती सिम्बॉल दिलाय बघा तुम्हाला. तो जर सिम्बॉल दाखवत असेल तुम्हाला तर तुम्ही समजून जायचं की कूलंट लीक झालेला आहे, इंजिन गरम होत आहे, इंजिन पर्यंत कूलंट पोचत नाहीये. एक. आणि दुसरं अजून कसं ओळखू शकताय, आपल्या गाडीचा जो एसी असतो, एसी काय करतो गाडीमध्ये कूल करतो, बरोबर आहे ना तुम्हाला. तर तो एसी जर कमी कूल व्हायला लागला, म्हणजे एसी काम करत नसेल तुमचा, तुम्हाला असं वाटायला लागलं की म्हणजे एसी आपल्याला ज्या पद्धतीने गारवा पाहिजे गाडीमध्ये तो मिळत नाहीये,
त्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की कुलंट लीक झाले म्हणजे गाडीचं टेम्परेचर वाढलेलं आहे. या दोन गोष्टींनी तुम्ही गाडीत बसल्या बसल्या तुम्ही ओळखू शकता की कुलंट लीक झाले. आता आता पुढचा मुद्दा काय माहिती का, नेमकं कुलंट लीक झालं तर करायचं काय, बरोबर आहे ना. आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो की कुलंट लीक झालं तर करायचं काय, ह्यावर उपाय सांगतो तुम्हाला. तर समजा जर चालू गाडीत किंवा थांबलेल्या अवस्थेत लीक झालं तर काय करायचं तुम्हाला सांगतोच मी तुम्हाला. त्याहून महत्वाचं, समजा चालू गाडीत जर तुम्हाला अशी परिस्थिती जाणवली की गाडीचं कुलंट लीक होत आहे, इंजिन गरम होत आहे, तर काय करायचं. सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक मारायचं, हे पहिलं काम. दुसरं काम काय करायचं, घाबरून जायचं नाही. चालू गाडीत जर अशी कंडिशन झाली, सगळ्यात पहिलं जागेवर ब्रेक मारून गाडी थांबवायला जायचं नाही. काय करायचं, गाडी थोडीशी साईडला घ्यायची, एका कडेला गाडी व्यवस्थित उभी करायची, जिथून येण्या जाणाऱ्या वाहनांना अडचण होऊ नये अशा ठिकाणी गाडी उभी करायची. तिसरी गोष्ट करायची, हॅझार्ड लाईट ऑन करायची. हॅझार्ड लाईट कुठं असते, ही हॅझार्ड लाईट आहे, ही ऑन करायची. ओके. त्याच्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिलं म्हणजे आपली गाडीचं इंजिन जे चालू आहे, इंजिन बंद करायचं, म्हणजे इंजिन स्विच ऑफ करायचं, गाडी बंद करायची. त्याच्यानंतर काय करायचं, एक 10 मिनिटांची रेस्ट घ्यायची. बघा मी काय म्हणतोय, सगळ्यात पहिले इंजिन बंद करायचं. जर तुम्ही इंजिन बंद नाही केलात तर पूर्ण गॅस्किट गाडीचं जळून जाईल. ओके, गॅस्किट जळून जाईल, त्यासाठी सगळ्यात पहिलं इंजिन बंद करायचं. इंजिन बंद केल्यानंतर 10 मिनिटं रेस्ट कशासाठी घ्यायची. लगेच जर तुम्ही बोनेट उघडलात आणि ते कुलंटच्या इथं जर तुम्ही ते टोपण ओपन करायला गेलात, काय झाले बघूया बाबा म्हणून, तर काय होईल, तुमचं तोंड सगळं जळेल. कारण का, पूर्ण कुलंट गरम असते, वाफा येत असतात त्याच्या आतून, कुलंट लीक झालेलं असतं, इंजिन सगळं गरम झालेलं असतं. त्यामुळे लगेच बोनेट उघडायला जायचं नाही. एक 10 मिनिटांची रेस्ट घ्यायची आणि त्याच्यानंतर बोनेट ओपन करायचं. इथंपर्यंत लक्षात आलं तुमच्या. आता नेमकं कुलंट कुठून लीक झालंय किंवा काय प्रॉब्लेम झालाय हे चेक करायचं. आता ते कसं चेक करायचं असतं मी सांगतो तुम्हाला. ओके. आता तपासणी कशी करायची बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे कुलंट रिझर्व्हरची पातळी चेक करा. हे जे आहे का नाही, ह्याची पातळी इथं तुम्हाला फुल लिहिलेलं दिसतंय बघा. तुम्ही तुमच्या गाडीचं एकदा बोनेट उघडलात की एकदा उघडून बघा, इथं फुल लिहिलेलं दिसतंय, त्याच्यानंतर इथं लो लिहिलेलं दिसतंय आणि मध्ये हाफ. ठीक आहे, म्हणजे हे फुल आहे, कुलंट फुल तुमच्या गाडीचं आहे का किंवा लो झालंय का, हे तुम्हाला इथून चेक करू शकता. ठीक आहे, कधी चेक करायचं, 10 मिनिटं रेस्ट केल्यानंतर. गडबड करायची नाही. ठीक आहे. दुसरं काय करायचं, लिकेज शोधायचा प्रयत्न करायचा. आता लिकेज बाबा कुठून आहे, ह्या पाईप मधून लिकेज झालंय, इथून लिकेज झालंय, होज पाईप मधून लिकेज झालंय का बाबा, ह्याला कुठं डॅमेज झालंय आणि हे क्रॅक झालंय, इथून लीक झाले. म्हणजे हे सगळ्यात पहिले चेक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर चेक करायचं की बाबा हा कॅप आहे की नाही, बघा दाखवतो तुम्हाला. हा कॅप वगैरे चुकून ढिला झालाय का बघायचं. हा कॅप व्यवस्थित बसलेला नसतो. आता मी बसवलाय बघा, हा बसलेला नाही आहे कॅप, बरोबर का. हा जर असाच असेल तर काय होतं, स्पीड ब्रेकरवरती तुमची गाडी जाती, आदळती, खड्डे. आपल्या भारतातले रस्ते एक नंबर आहे, तुम्हाला सांगायची गरजच नाही, बरोबर ना. तर काय होतं, ही आदळत्याने कुलंट बाहेर येतं आणि त्यातून लीक होतं. म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा लीक झालंय. कुठंच काय प्रॉब्लेम झालेला नसतं. मी तुम्हाला नेहमी सांगतो, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. कुठेतरी बाबा हे टोपण बसलेलं नसतं व्यवस्थित आणि ह्यातून कुलंट बाहेर येत असतं, तुम्हाला वाटतं की लीक झाले. त्यामुळे हे पहिले चेक करायचं, टोपण व्यवस्थित बसलंय का, फुल आहे का, एम्प्टी आहे का, मध्ये आहे. साधारण मध्ये असावं. फुल असलं तर एक नंबरच, विषयच नाही, पण किमान मध्ये तरी असावं. इथंपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. आता जर तुम्हाला कुलंट संपलेलं असेल ह्यातलं किंवा कुलंटची लेवल कमी झालेली असेल, लो झालेली असेल, तर काय करायचं सांगतो मी. आता कुलंटची लेवल समजा कमी झालेली असेल तुमच्या, ठीक आहे, कुलंटची लेवल कमी झाल्या, कुठल्या काय कारण असतो, मग आता कारण सांगितलं तुम्हाला सगळी. समजा कुलंटची लेवल कमी झालेली असेल तर काय करायचं सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं म्हणजे साधारण पाणी वापरू शकता तुम्ही, कुलंटच वापरा, मॅक्स प्रायोरिटी तुम्ही द्या कुलंटसाठी. कुलंट कुठं मिळतं तुम्हाला, जवळच्या पेट्रोल पंपावर मिळून जाईल. पण समजा परिस्थिती अशी आहे की इथं काळं कुत्रं पण फिरत नाही, पांढरे 1-2-3 आहेत सोडा तशी चोकसापाट. तर काय, एक परिस्थिती अशी आहे की इथं कोण सुद्धा नाही आहे. साधारण 20-25-30 किलोमीटरच्या अंतरावर इथं कोण सुद्धा नाही आहे. हा मोठाच्या मोठा हायवे आहे आणि इथून आपल्याला पेट्रोल पंपापाशी जायला साधारण एक 10-15 किलोमीटर 25 किलोमीटर जायला लागणार आहे. ह्या केसमध्ये काय करायचं सांगतो तुम्हाला. साधारण पाणी वापरू शकताय तुम्ही. साधारण पाणी म्हणजे बिस्लरी वॉटर. तुम्ही बोरचं पाणी किंवा हार्ड वॉटर वगैरे वापरायला जाऊ नका, कारण काय होतं नंतर तुम्हाला ते प्रॉब्लेम करू शकतं. तुम्ही बोरचं पाणी वगैरे वापरला तर क्षारयुक्त पाणी असतं ते वापरू नका. पाईपा तुमच्या ब्लॉकेज होऊन जातील, त्यासाठी हे पाणी हवं आहे. प्यायचं पाणी आहे हे पाणी तुम्ही वापरला तर चालतं. त्यासाठी वेळ मारून नेण्यासाठी कायमचं कुलंटच्या ऐवजी पाणी वापरत जाऊ नका. ठीक आहे, वेळ मारून नेण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता. आता पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला. समजा हे पाणी तुम्ही वापरायला लागलात आणि लिकेज एवढं मोठं आहे
बरं का. काय झालंय, पाणी वापरताय तुम्ही, पाणी ओतलंय त्याच्यामध्ये आणि लिकेज एवढं मोठं आहे की तुम्हाला थोडं पुढे न्यूजपर्यंत गाडी सगळं पाणी सुद्धा संपून चाललंय त्यातलं, म्हणजे इंजिन गार्ड व्हायला चान्सच मिळत नाहीये. ह्या केसमध्ये काय करायचं सांगतो तुम्हाला, 2 ते 3 किलोमीटर अंतर एवढ्या पाण्यावर जाताय तुम्ही, बरोबर आहे. लिकेज कितीही मोठं असलं तरी एवढं पाणी तुम्हाला बास होतं. पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, 2 ते 3 किलोमीटर गाडी पुढे न्यायची किंवा 10 मिनिटाचं अंतर कापायचं, परत गाडी थांबवायची, परत 10 मिनिटं रेस्ट घ्यायची, परत पाणी घ्यायचं, परत ओतायचं, परत पुढे जायचं. हेच तुम्हाला करायचं आहे. साधारण तुम्हाला 10 ते 15 किलोमीटर तुमचं जे काय अंतर असेल पुढच्या पंपावरचं, तेवढं अंतर जाण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकताय. तात्पुरता उपाय आहे, फक्त लक्षात ठेवा. काय करायचं तर थोडं पाणी ओतायचं त्याच्यामध्ये, थोडंसं अंतर पुढं जायचं, परत 10 मिनिटं रेस्ट घ्यायची, इंजिन थोडं गार होऊ द्यायचं, परत पाणी ओतायचं, परत पुढं जायचं, परत थांबायचं. हेच करायचं तुम्हाला पेट्रोल पंपावर किंवा साधारण सर्व्हिसिंग सेंटरपर्यंत पोहोचूसपर्यंत किंवा एखाद्या गॅरेजपर्यंत पोहोचूसपर्यंत हेच करायचं तुम्हाला. आता पुढची गोष्ट, आता जर समजा तुमच्या गाडीचं कुलंट लीक होतंय तर ह्या केसमध्ये काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. नीट ऐकायचं. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जर समजा तुमच्या गाडीचं कुलंट लीक व्हायला लागले, ह्या केसमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत हे पहिलं समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, हा व्हिडिओ स्किप करायचा नाही. हा व्हिडिओ स्किप करायचा नाही किंवा हा व्हिडिओ सोडून बाहेर पळून जायचं नाही. हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचा आहे. हे पहिलं काम. काय करायचं नाही आहे, व्हिडिओ स्किप करायचं नाही. दुसरं काम काय करायचं नाही आहे, हे आपलं टोपण आहे बघा, हे टोपण आहे बघा, आपलं रेडिएटर कॅप आहे, हे पटकन उघडायला जायचं नाही. किंवा हे रेडिएटर कॅप ही पटकन उघडायला जायची नाही. पटकन उघडायला जाल तोंड पोळून घ्याल. ठीक आहे, परत एकदा सांगतोय, हे टोपण पटकन उघडायला जायचं नाही. तिसरं काय करायचं नाही तर गाडी तापलेली असताना, गाडीचं इंजिन गरम आहे, कुलंट लीक व्हायला लागले, तशीच रेमटत गाडी पुढे न्यायचं नाही. काय म्हणतोय मी, गाडीचं इंजिन जर समजा तापलेलं आहे, गाडी तापलेली आहे पूर्ण, तशीच गाडी रेमटत पुढं पुढं पळवत न्यायची नाही. आम्हीच आमचे गुरु, आम्ही काही पण करू अशा म्हणून करायचं नाही. चौथी गोष्ट, हे कापड आहे का, हे कापड कुठेतरी बाबा होज पाईप लिकेज झाल्या किंवा काहीतरी लिकेज झाले म्हणून ह्याला कापड बांधायला जायचं नाही. हे कापड बिपड वापरायचं नाही, हे लक्षात ठेवा. कापड जर वापरा कुठेतरी पेट घेती गाडी, असं काहीतरी आवापणा करायला जायचं नाही. ठीक आहे, ही झाली चौथी गोष्ट. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर समजा अशा अवस्थेत तुम्ही गाडी चालवत राहिलात तर परत मला सांगायला यायचं नाही, क्योंकि जिस राह पर तुम चल रहे हो एक दिन बुरी तरह फंसोगे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना. आता कुलंट समजा लीक होत राहिलं तर ह्याचे धोके काय काय असू शकतात, संभाव्य धोके काय काय असू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर समजा कुलंट असंच लीक होत राहिलं आणि तुम्ही गाडी चालवत राहिल्या किंवा तुम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही तर काय काय होऊ शकतं हे सांगतो तुम्हाला. तर संभाव्य धोके काय काय असू शकतात बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे इंजिनचं गॅस्केट जळून जाईल किंवा हेअर क्रॅक होऊ शकतो. इंजिन ऑइल पूर्ण तुमचं जळून जाऊ शकतं. इंजिन ऑइल असतं ह्याच्यामध्ये, इंजिन ऑइल पूर्ण जळून जाऊ शकतं त्यामुळं, किंवा पूर्ण इंजिन सिस्टीम तुमची सीज होण्याचे चान्सेस आहेत. काय म्हणतोय मी, पूर्ण इंजिन सीज होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ह्या अवस्थेत गाडी चालवत राहायची नाही, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या. तू तो ऐसे रिएक्ट कर रहा है जैसे तेरे को कोई इतना जैसे तेरी गाड़ी ब्लास्ट हो गई हो. तर ह्याच्यावर उपाय काय काय आहेत. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे धनश्री ड्रायव्हिंग स्कूल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या कमेंट असतील त्याही कमेंटमध्ये सांगा. दुसरं काम काय करायचं तुम्हाला, दर 1 वर्षाला तुम्हाला आपलं जे कुलंट असतं ते चेक करायचं आहे किंवा साधारण 20,000 किलोमीटरवरती तुम्हाला कुलंट चेक करायचं आहे. हे दुसरं काम करायचं आहे. तिसरं, होज पाईप वगैरे तुम्हाला वेळच्या वेळी तपासून घ्यायचे आहे, कुठं काय लीक वगैरे आहे का त्याचं, हे सुद्धा चेक करू शकतात तुम्ही उपाय म्हणून. ही जी कॅप आहे की नाही, ही कॅप बघा, ही अशी व्यवस्थित बंद करायची आहे आपल्याला. हे उपाय आहे. त्याच्यानंतर आणखीन एक उपाय काय करू शकता तुम्ही, ज्यावेळी तुम्ही लॉंग ड्राईव्हला कुठंतरी बाहेर जाणार आहे, फॅमिली सोबत जाणार आहे, मित्रांसोबत जाणार आहे, तर त्यावेळी काय करायचं, एकदा कुलंट लेवल चेक करून घ्यायची. मी मगाशी तुम्हाला सांगितले बघा, फुल, लो, मीडियम, ह्याच्यामध्ये साधारण फुलपर्यंत असावी कुलंट लेवल. अशा पद्धतीने कुलंट चेक करून घ्यायचं. हा एक उपाय करू शकताय तुम्ही. अजून काय करू शकताय तर आपल्या ड्रायव्हिंग स्कूलचा एक डेमो सेशन असतोय, ज्यामध्ये तुम्हाला ऑइल इंजिन किंवा कुलंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ब्रेक ऑइल वगैरे कुठं कुठं असतं, कशा पद्धतीने असतं, हे प्रॅक्टिकली आपल्याला शिकवलं जातं आपल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही डेमो सेशन अटेंड करू शकता. आपल्या ड्रायव्हिंग स्कूलला ॲडमिशन घ्यावं लागेल, त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्या, हा डेमो सेशन अटेंड करा, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथंच क्लिअर होऊन जातील. ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात तुम्हाला.
आणि त्याहून महत्त्वाचं मेंटेनन्स वगैरे वेळच्या वेळी करत जावा, किंवा तुमचं जे काही रुटीन चेकअप असतं हे रुटीन चेकअप वेळच्या वेळी करा. आणि मेंटेनन्ससाठी थोडेसे खिशे गरम ठेवा, नाही तर ऐन वेळेला तुमच्या खिशे रिकामी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, जर तुम्ही फावल्या वेळेत जास्त घाम गाळलात तर तुम्हाला युद्धाच्या टायमिंगला कमी रक्त सांडावं लागेल. जर आताच हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही बघून घेतलात तर तुम्हाला ऐन मुवमेंटला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. परत एकदा सांगतोय, तुमची कुठलीही कमेंट असू दे आम्हाला सांगा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर हा प्रश्न आमच्यासाठी आहे, खूप अडचणीचा आहे, आपण त्यावर व्हिडिओ नक्की बनवू. त्यासाठी कमेंट नक्की करा. तर मॅडम तुमच्या लक्षात आलं एक्झॅक्ट कुलंट म्हणजे काय आणि कुलंट कसं खाली पडतंय किंवा कुलंट सांडण्याची कारणं काय आहेत किंवा त्याच्यावरती उपाय काय आहेत, हे सगळं लक्षात आलं तुमच्या? सर हे तुम्ही फार सुंदर माहिती सांगितली आणि Okay. मला जे माहिती नव्हतं तेही माहिती पडलं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लक्षात आलं की हा बाबा हे असं. व्हेरी आणि गुड. माझं काम झालं त्याबद्दल धन्यवाद. ओके, आता एक काम करा, फक्त मोबाईल उघडा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हो ओके सर. इथून पुढे कुठलीही अडचण आली तरी आपल्या चॅनलवर तुम्ही शोधलात तरी प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळून जातील. ओके, थँक्यू गाईज. लक्षात आले तुमच्या सुद्धा? तुम्ही सुद्धा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.